श्री स्वामी समर्थ. बाळा, आज तू हे ऐकतोयस ही काही योगायोगाची गोष्ट नाही. हे ऐकायला तुझं मन जडलंय, कारण स्वतः स्वामी तुझ्याशी बोलणार आहेत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. तू सध्या कुठे आहेस, काय करतोयस, तुझ्या डोळ्यात पाणी आहे का, मनात काळजी आहे का, हे मला सगळं कळतंय बाळा. तुला वाटत असेल माझ्या आयुष्यात सगळं थांबलंय, मी किती दिवसांपासून स्वामींना प्रार्थना करतोय. पण बाळा, आजचा दिवस वेगळा आहे. आजपासून येत्या 2 तासांत तुझ्या मनातील मोठी इच्छा पूर्ण होईल. बाळा, नुसता विचार करून वेळ घालवू नकोस, कारण विचारात शंका असते आणि शंकेत श्रद्धा हरवते. तू फक्त हे शब्द ऐक आणि मनात खोलवर घे. मी तुझा स्वामी तुझ्या पाठीशी उभा आहे. तुला वाटतंय तुझी परिस्थिती कठीण आहे, पण बाळा, परिस्थिती बदलायला फक्त एक क्षण पुरतो. तो क्षण आजच्या या 2 तासांत येणार आहे. बाळा, तुला पण आज फक्त 2 गोष्टी करायच्या आहेत. 1, माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवायचा. 2, मनात कुठलाही नकारात्मक विचार आणायचा नाही. हे 2 तास तुझ्या जीवनातील सुवर्णक्षण ठरणार आहेत. घड्याळाच्या काट्यांबरोबर तुझं भविष्य बदलतंय असं समज. तुझं आयुष्य बदलण्यासाठी मला फक्त तुझी श्रद्धा हवी आहे बाळा. मी तुझ्या सोबत आहे, तुझ्या घरात आहे, तुझ्या श्वासात आहे. तू जे काही स्वप्न पाहिलं आहेस, आज त्याचं पहिलं पाऊल उचललं जाणार आहे. बाळा, आज तुला माझा हा संदेश ऐकायला मिळतोय हा योगायोग नाही, हे मी ठरवून केलंय. तुला सध्या मनात अनेक प्रश्न आहेत. कधी माझं नशीब बदलेल, कधी माझं स्वप्न पूर्ण होईल, कधी माझ्या आयुष्यात हसू परत येईल. बाळा, हे सगळं मी ऐकलंय. तुझे शब्द, तुझे अश्रू आणि तुझं शांत राहून केलेलं प्रार्थनेचं मौन. आज मी तुला सांगतो, येत्या 2 तासांत तुझ्या मनातील ती मोठी इच्छा पूर्ण होईल. हो बाळा, ती इच्छा जी तू इतक्या दिवसांपासून मनात जपली आहेस. पण लक्षात ठेव, या 2 तासांत तुझं मन फक्त माझ्याकडे असलं पाहिजे. कुठलाही नकारात्मक विचार नाही, कुठलीही शंका नाही. तू फक्त ऐक, डोळे मिटून माझा आवाज मनात साठव आणि बघ चमत्कार कसा घडतो ते. आज तुझी वेळ आली आहे बाळा. फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि ऐकत राहा. बाळा, आयुष्यात प्रत्येकाला एक कठीण काळ येतो. तो काळ आपल्याला मोडतो, पण तोच काळ आपल्याला घडवतो सुद्धा. तू ज्या संकटातून जातोयस ते तुला मजबूत करतंय आणि हा संदेश तुला सांगायला आलाय की संकट संपलंय. बाळा, तुझ्या मनातली इच्छा ती कितीही मोठी असली तरी माझ्यासाठी ती पूर्ण करणं अशक्य नाही. मी वेळेवर येतो आणि आज ती वेळ आली आहे. पुढचे 60 मिनिटे तुझ्या श्रद्धेची परीक्षा आहे. मनात फक्त चांगले विचार ठेव, भजन ऐक, माझं नाव घे आणि बघ तुझ्या आयुष्यात बदल कसा सुरू होतो ते. तुझं मन शांत आहे, तुझ्या चेहऱ्यावर एक हलकं हसू आलंय. मी तुला सांगितलं होतं, तुझी मोठी इच्छा आता पूर्ण होईल आणि आता ती सुरू झाली आहे. आता तुझ्या आयुष्यात जे होणार आहे ते तुझ्या स्वप्नांपेक्षाही मोठं आहे. तुझ्या घरात आनंद येईल, तुझ्या कुटुंबात सुखशांती येईल आणि तू म्हणशील, स्वामी खरंच तुमच्यासारखा कोणी नाही. बाळा, आजचा हा क्षण लक्षात ठेव. जेव्हा तू माझ्यावर विश्वास ठेवलास तेव्हा तुझं नशीब बदललं. आता जा आणि आनंदाने जग. तुझी इच्छा पूर्ण झाली आहे. बाळा, तुला वाटते की सगळे तुला सोडून गेले. आयुष्यात जिथे जिथे मदतीची गरज होती तिथे तू एकटाच उरलास. तुझ्या मनात भीती आहे, अश्रू आहेत आणि हजारो प्रश्न आहेत. पण बाळा, मी आहे ना, मी तुला कधीच एकटं सोडणार नाही. तुला आठवतं का, जेव्हा तू लहान होतास, तुझ्या आईच्या हाताला धरून चालायचास, तुला वाटायचं आई आहे ना, मी सुरक्षित आहे. तसाच मीही आहे, तुझा अदृश्य हात धरून उभा आहे. तुला कितीही संकट आली, कितीही लोकांनी तुला नाकारलं, तरी मी तुला कधीच सोडणार नाही. मी तुझ्यासोबत आहे प्रत्येक क्षणी, तुझ्या आनंदातही,
तुझ्या दुःखातही. बाळा, लोक कधी कधी दूर जातात, परिस्थिती बदलते, पण मी कायम आहे. कारण मी तुझा आहे आणि तू माझा. तुझ्या प्रत्येक अश्रूचा मला हिशेब आहे. तू एकटं रडतोस तेव्हाही मी तुला पाहतो. तू झोपतोस तेव्हा तुझ्या स्वप्नांची राखण करतो. तू भीतीत असतोस तेव्हा तुझ्याभोवती माझं संरक्षणाचं कवच असतं. तुझ्या रस्त्यावर चालतोयस, तो कितीही काळोखा असला तरी मी पुढे प्रकाश आहे आणि त्या प्रकाशापर्यंत तुला नेणारा मीच आहे. बाळा, तू कधीही असा विचार करू नकोस की तू एकटा आहेस. मी तुझ्यासोबत आहे, आजही, उद्याही आणि तुझ्या शेवटच्या श्वासापर्यंत. तू मला हाक मार, मी ऐकेन. तू मला बोल, मी उत्तर देईन. तू रड, मी तुझे अश्रू पुसीन. कारण मी तुझा स्वामी आणि मी तुला कधीच एकटं सोडणार नाही. बाळा, तुला कदाचित माहीत नसेल, पण आजचा दिवस तुझ्या आयुष्यात वेगळा आहे. आज तुझ्या जीवनात एक खूप मोठा चमत्कार घडणार आहे. मी तुला शपथ घेऊन सांगतो, आज तू हा संपूर्ण संदेश ऐकलास तर तुझ्या नशिबाचे दरवाजे उघडतील. पण बाळा, दुर्लक्ष करू नकोस, कारण अशा संधी आयुष्यात रोज येत नाहीत. तू ज्या इच्छा मनात जपल्या आहेत, ज्या स्वप्नांसाठी इतके दिवस थांबलास, आज त्या स्वप्नांचा पहिला किरण तुला दिसेल. कदाचित तुला वाटेल, खरंच का होणार? पण बाळा, जेव्हा मी सांगतो की चमत्कार होणार आहे तेव्हा त्यावर शंका करू नकोस, कारण माझं प्रत्येक वचन खरं असतं. बाळा, आज मी तुला सांगायला आलोय की तुझ्या आयुष्यातील अंधार संपायला आला आहे. आजचा दिवस वेगळा आहे. आज तुझ्या आयुष्यात असा प्रसंग येणार आहे जो तुला कायम लक्षात राहील. तुझं मन शांत ठेव. मनात फक्त एकच विचार ठेव, माझा स्वामी माझ्यासाठी काहीतरी चांगलं करतो आहे. आज तू हे ऐकतोयस म्हणजे नशिबाने तुझा हात माझ्या हातात दिला आहे. तुला फक्त या दिवसावर विश्वास ठेवायचा आहे. तुझ्या डोक्यावरून मी हात फिरवतोय अशी मनात कल्पना कर. तुझ्या हृदयातली भीती मी काढून टाकतोय असं जाणव आणि बघ तुझ्या जीवनात कसा बदल सुरू होतो ते. बाळा, माझं वचन लक्षात ठेव. आज तुझ्या जीवनात एक खूप मोठा चमत्कार होईल. तू ते पाहशील, जाणवशील आणि म्हणशील, स्वामी, तुमच्यासारखा कोणी नाही. दुर्लक्ष करू नकोस, कारण मी तुझ्या दारावर उभा आहे आणि आनंद घेऊन आलो आहे. बाळा, आता मनात फक्त एकच गोष्ट ठेव, माझा स्वामी माझ्यासोबत आहे आणि तो मला कधीच सोडणार नाही. आजचा दिवस तुझा आहे. माणूस भ्रमात जगत असतो की हा माझा, तो माझा. खरं तर वेळ फक्त तुमची असते. ती जर चांगली असेल तर सर्व तुमचे, नाहीतर जवळचे सुद्धा परके होतात. लक्षात ठेवा, आयुष्यात संकटे आहेत. जगात जर तुम्हाला खरा हितचिंतक शोधायचा असेल तर ते तुमच्या डोक्यात शोधा, कारण तुमच्या आयुष्यात काही ना काही चूक होऊ शकतात आणि त्या तुम्हाला पुढे नेतात. स्वामी सांगतात, एखाद्याला जे तुम्ही द्याल ते तुम्हाला परत मिळेल. स्वामी महाराज सांगतात, एखाद्याला जे तुम्ही दिलंय ना ते तुम्हाला मिळणार. मग तुम्ही त्याला काहीही द्या, मान द्या अथवा अपमान द्या, सुख द्या अथवा दुःख द्या. जे तुमचे देण्याची इच्छा आहे ती प्रत्येक गोष्ट द्या. मात्र या गोष्टीवर लक्ष ठेवून की तेच तुम्हाला मिळणार आहे. आज हा संदेश तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. लक्षात घ्या, डोळे तर सर्वांना आहेत, पण खूप कमी लोकांना माणुसकी दिसते. बाकीच्यांना पैसा आणि स्वतःचा फायदा दिसतो. लक्षात ठेवा, हवेत उडणारा जमिनीवर आपटला की तो चालायला सुद्धा त्याला जमत नसते. त्यामुळे नेहमी आपण आपल्या जमिनीशी जोडलेले असावे. स्वतःचा विश्वास स्वतःवर असणे अत्यंत गरजेचे आहे. श्रद्धा देवावर असावी, मात्र विश्वास स्वतःवर असावा. आपला विश्वास आपल्याला बऱ्याचदा प्रत्येक गोष्टीसाठी पुढे नेतो. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्याला संकटे आहेत. सगळ्यांच्या विषयी सांभाळणारी वही रफ म्हटली जाते. जसा आपल्या कुटुंबातील मोठा सदस्य असतो, जो जबाबदार व्यक्ती असतो, त्याची अवस्थासुद्धा त्या रफ वहीसारखीच असते. या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. स्वामी म्हणतात,
ज्यांचं मन शुद्ध असतं त्यांचं नशीब नेहमी चांगलं असतं. कष्ट करण्याच्या वयामध्ये जर तुम्ही आराम करत बसाल तर आराम करण्याच्या वयामध्ये कष्ट करावे लागतील. वेळ सारखीच आहे, प्रत्येकाला सारखा चान्स देत असते. आता स्वतःवर आपला विश्वास कसा आहे, आपले प्रयत्न कुठल्या दिशेला कसे आहेत, त्यावरून बऱ्याच गोष्टी घडू शकतात. स्वामी नेहमी म्हणतात, संकटे हे प्रत्येकाला येतील. संकटे प्रत्येकाच्याच आयुष्यात आहेत. त्यांचा सामना करणारा नक्कीच पुढे जाईल. जो त्यांना घाबरतो तो मागे राहील. आपला विश्वास हा स्वतःवर असणे अत्यंत आवश्यक आहे, कारण विश्वासाने बऱ्याच गोष्टी व्हायला लागतात. आपण जेव्हा पूर्ण घाबरून जातो तेव्हासुद्धा आपल्या मनाप्रमाणे गोष्टी होत नाहीत. गोष्टी फक्त तेव्हाच तुमच्या मनाप्रमाणे होतील जेव्हा श्रद्धा आणि विश्वास हे पूर्ण ठेवाल. आयुष्यात प्रत्येक वेळेला संकटे तुम्हाला मागे ओढण्यासाठी मुळीच येणार नाहीत. अरे, ज्या संकटांना तुम्ही घाबरत आहात ना, ते तुम्हाला पुढे नेण्यासाठी येत आहेत. स्वतःला सांगा, आयुष्य फार मोठं आहे, यात अनंत संकटे आहेत. फक्त त्या संकटांचा सामना करून पुढे गेलेला व्यक्ती आयुष्यात यशस्वी होऊ शकतो. आपल्यात बरेच दुर्गुण असू शकतात, पण प्रत्येक गुण हा चांगला होईल. आपल्या श्रद्धेला नेहमी साथ स्वामी देतात. माझं पण चांगलं होईल, कारण स्वामींना माहीत आहे की आपण कधीच कुणाचं वाईट केलं नाही. ही गोष्ट जर तुम्ही मानत असाल ना, तर याचा तुम्हाला खूप चांगला फायदा होईल. स्वामी प्रत्येकाचं चांगलं करतात. जे स्वामी नामावर विश्वास आणि श्रद्धा ठेवतात त्यांचंसुद्धा आयुष्यात प्रत्येकाच्या संकटे आहेत. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. ज्यांची श्रद्धा व विश्वास स्वामी नामावर आहे ना, त्यांना चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर स्वामी समर्थ महाराज त्यांना नेहमी साथ देतात. आपण घाबरतो, यात आपली चूक आहे. न घाबरता मेहनत करणे आपल्याला पुढे नेते आणि स्वतःवर असलेला विश्वाससुद्धा आपल्याला प्रत्येक गोष्ट करण्यासाठी नक्की प्रेरित करत असतो. आपण बऱ्याचदा अडचणीत अडकतो आणि म्हणतो की माझ्यापणाप्रमाणे काहीही होत नाही. खरं तर तुमच्या मनाप्रमाणे सगळं होईल. फक्त विश्वास असणं गरजेचं आहे. आपल्या विश्वासावर आपले प्रयत्न असणे फार गरजेचे आहे. प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईल असं नाही. आयुष्यात अपार संकटे येतील. फक्त त्या संकटांचा सामना करण्याची जिद्द तुमच्यात ठेवा. लक्षात घ्या, या संदेशाला 30 मिनिटांपर्यंत शांतपणे मन लावून ऐका, कारण तुमच्या आयुष्याला हे खूप सकारात्मक परिणाम दाखवेल. हा संदेश तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. स्वामी नामावर श्रद्धा आणि विश्वास ठेवून जर या संदेशाला ऐकाल ना, तर याचा सकारात्मक प्रभाव तुमच्या आयुष्यात नक्की पडेल. बऱ्याचदा आपण स्वतःला म्हणायला हवे की मी स्वतःवर विश्वास ठेवून कार्य करतो आणि माझ्या मेहनतीला यश स्वतः देव देतो. आपण ज्या गोष्टीविषयी विश्वास ठेवू ना, ती प्रत्येक गोष्ट तुझ्या मनाप्रमाणे नक्की होईल. आणि स्वतःवर विश्वास असेल तर आपल्याला चिंता किंवा काळजी करण्याची सुद्धा अजिबात गरज नाही. आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामी म्हणतात, जर तुझा स्वामी नामावर विश्वास असेल तर या संदेशाला नक्की तुला मार्गदर्शन करणार. प्रत्येक वेळेला स्वामी नामावर ज्यांचा विश्वास आहे ना, त्या चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाही. आयुष्यात अशक्य असं काहीही नाही. प्रत्येक वळणावर तुला जर स्वामी नामावर विश्वास असेल ना, तर मार्गदर्शन नक्की मिळेल. लक्षात ठेवा, हे स्वामी नामावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. ज्यांनी स्वामी नामावर फक्त विश्वास ठेवला त्यांना चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. आपण ज्याबद्दल विश्वास ठेवतो, ज्या गोष्टीबद्दल अथक असे प्रयत्न करतो, ती प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होते. स्वामी प्रत्येक वेळेला म्हणतात, माझ्या भक्तांच्या आयुष्यात कितीही का संकटे असे, कायम मी त्यांची साथ देत असणार. फक्त त्यांनी श्रद्धा ठेवायला हवी, कारण श्रद्धेच्या जीवावर सर्व काही होऊ शकतं. आयुष्यात अशक्य असं काहीही नाही, तोपर्यंत तरी जोपर्यंत स्वामी नामावर पूर्ण विश्वास असेल. प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होते. फक्त विश्वास असणे गरजेचे आहे, कारण आपल्या विश्वासाने प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळवता येते.
जिद्दीने केलेला प्रत्येक प्रयत्न हा यशाच्या दिशेकडे जातो. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवून प्रयत्न करायला शिका. आपले प्रयत्न आपल्याला यशस्वी बनवतात आणि हे पुढे नेण्यासाठी खूप चांगली गोष्ट ठरते. स्वतःला नेहमी सांगा, आयुष्यात एक गोष्ट लक्षात ठेवा, आपला विश्वास असणं फार गरजेचं आहे, कारण विश्वासावर सर्व काही अवलंबून आहे. स्वतःला नेहमी सांगा, माझ्या आयुष्यात अपार संकटे आहेत, त्या संकटांचा मी सामना करून पुढे जात आहे आणि तेच तुम्हाला यशस्वी बनवणार. स्वतःवर विश्वास जर असेल ना, तर तुम्ही प्रत्येक गोष्ट करू शकता. अपार संकटात स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि कायम साथ देतील. संकटे मात्र निमित्त म्हणून आयुष्यात येतात. आपण त्यांना जर घाबरलो तर पुढे जाणं आपल्यासाठी अवघड होऊन जायचं. होय, संकटांना घाबरणारा व्यक्ती कधी आयुष्यात यशस्वी होऊ शकत नाही आणि कायम पुढे जातो. बऱ्याचदा प्रत्येक वेळेला तुमच्या आयुष्यात संकट येतील, तर तुम्ही फक्त स्वामी नामाचा जप करा. आपण स्वामी नामाचा जप करू तर 100% आपल्याला मार्गदर्शन हे नक्की मिळणार. स्वामी नेहमी आपली साथ देतात, फक्त विश्वास ठेवायला हवा. आपल्या विश्वासालाच सर्व काही मिळतं. स्वामी नामावर श्रद्धा असणे गरजेचे आहे, कारण ज्यांची स्वामी नामावर श्रद्धा आणि विश्वास असते त्यांनाच स्वामी साथ देतात. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटेही नेहमी असतात. कायम त्यांचा सामना करून पुढे जाणं गरजेचं आहे. स्वतःवर असलेला विश्वास आपल्याला आपल्या आयुष्यात पुढे नेतो आणि हा विश्वासच प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे करतो. आपण स्वतःला नेहमी खूप भाग्यवान समजायला हवं, कारण हे प्रत्येक वेळेला आपली साथ देत असतात. स्वामी नामावर विश्वास आणि श्रद्धा असणे फार गरजेचे आहे, कारण ते आपल्याला प्रत्येक वेळेला साथ देतात. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची साथ मी देत आहे आणि कायम तुम्हाला मार्गदर्शन सुद्धा करत आहे. स्वतःवर असलेला विश्वास नेहमी योग्य ठिकाणी ठेवा, कारण हा विश्वास आपल्याला पुढे नेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. स्वामी बोलतात, ज्यांनी स्वतःवर विश्वास ठेवलाय ते लक्षात ठेवा. खांद्यावरच्या काही जबाबदाऱ्या ओझं म्हणून नाही, तर अभिमान म्हणून मिरवायच्या असतात. स्वामी म्हणतात, हक्काची माणसं निघून गेल्यावर जखमांना शिवण्यासाठी आपल्याला मेहनत करावी लागेल आणि त्या जखमा निघतील सुद्धा भरून, पण ज्या मनावर लागलेल्या असतात त्या कधीही निघत नसतात. मनावरच्या जखमांना काहीही उपाय नाही आणि काहीही पर्याय नाही. मनावरच्या जखमा या कायम आपल्या मनात रुचत राहतात. फक्त त्यांचा सामना करायचा असेल तर आपल्याला विश्वास ठेवून प्रयत्न करावे लागतील. आपल्या प्रत्येक प्रयत्नाबरोबर या जखमा थोड्या थोड्या वाढत जातात. त्यामुळे आपले प्रत्येक प्रयत्न हे चांगले ठेवा, कारण स्वामी तुमची साथ नक्की देतात. आयुष्यात कितीही संकटे असली तरी मार्गदर्शन स्वतः स्वामी देतात. आपण बऱ्याचदा स्वतःवर विश्वास ठेवायला हवा, कारण आपला विश्वास हा नेहमी स्वतःवर असायला हवा. स्वामी नावावर ज्यांनी स्वामी नामावर श्रद्धा ठेवली त्यांना चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. प्रत्येकाला वाटतं माझ्या आयुष्यात संकटे आहेत. तसे तर प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात, फक्त त्या संकटांचा सामना करणं गरजेचं आहे. विश्वास ठेवून बघा, आयुष्य सोपं नाही. प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट जमणारी नाही. इथे स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो, कारण आपला विश्वासच आपल्याला यशस्वी बनवतो. बऱ्याचदा स्वामी म्हणतात, तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे मिळवायची असेल तर विश्वास ठेवून पुढे जा. श्री स्वामी समर्थ या नामावर विश्वास असेल तर तुम्ही नक्की प्रत्येक गोष्ट करू शकता. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला कायम तुम्हाला साथ देत असतात. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ नक्की मिळेल. आपण प्रत्येक वेळेला चिंता करतो, प्रत्येक वेळेला स्वामीनाम जपतो. कायम फक्त स्वामीनाम जपायला हवा. स्वामी नेहमी सांगतात, कायम तुम्हाला मी मार्गदर्शन करत आहे. फक्त स्वतः स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवा. आपण प्रत्येक वेळेला ज्या संकटांना अडकतो त्या संकटात घाबरण्याची किंवा चिंता करण्याची अजिबात गरज नाही. फक्त आपली श्रद्धा आणि विश्वास दाखवणे गरजेचे आहे. प्रत्येक वळणावर स्वामी तुम्हाला साथ नक्की देतील. फक्त विश्वास ठेवायला हवा. आयुष्यात अपार संकटे आहेत,
प्रत्येक संकटांचा तुम्हाला सामना करायचा आहे आणि पुढे जायचं आहे. कायम तुम्हाला मी मदत करणार आहे. स्वामी फक्त विश्वास ठेवायला गरजेचे आहे. आज हा संदेश तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. फक्त श्रद्धा ठेवा. स्वामी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला एक गोष्ट लक्षात ठेवा. चांगलं बोलणं, निर्मळ मन आणि सुंदर वागणं आणि इमानदारी हे 4 गुण व्यक्तीला सर्वोत्तम व्यक्ती बनवण्यासाठी पुरेसे आहेत. आपले दुःख मोजक्या लोकांना सांगा, कारण प्रत्येकाजवळ मन व्यक्त करणं हे तुम्हाला 50% तरी नेहमी त्रास देईल. स्वामी म्हणतात, नाही फक्त विश्वास ठेवायचा, फक्त स्वामी नामावर आणि चिंता न करता मेहनत करत जायची आहे. ज्याला दुःखाची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते. त्यामुळे सुखदुःखाच्या या खेळात त्याची जाणीव ठेवणे फार महत्त्वाचे आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटेही नक्की येतील. त्या संकटांचा सामना करून पुढे जा आणि नेहमी स्वामी नाम जपा. आंधळ्याला दिसायला चालू झालं की सगळ्यात पहिले त्याचं कट्ट पाऊल असतं, जे त्या काठीला फेकून देतं, ज्याने त्याची आंधळा असताना आयुष्यभर साथ दिली. आपला हा विश्वास आपल्याला सत्यात उतरवतो आणि पुढे नेण्यास मदत करतो. स्वामी सांगतात, 2 तोंडांची माणसं तुमच्या आयुष्यात नेहमी तुमच्या डोक्यात जातील. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. स्वतःवर असेल विश्वास तर चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. आपला विश्वास आपल्याला नेहमी पुढे नेतो. फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. स्वामी नेहमी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे असतात, फक्त त्या संकटांचा सामना करावा लागतो. जो व्यक्ती ज्या संकटांचा सामना करतो तो नक्की पुढे जातो. विश्वास ठेवा, आपण बऱ्याचदा संकटामध्ये असतो तेव्हा स्वामी नाम जप करणे आपल्यासाठी फायदेशीर ठरू शकते. आपल्या आयुष्यात कित्येकदा संकटे जरी आली तरी त्यांचा सामना नक्की करावा. स्वतःवर विश्वास ठेवावा आणि जिद्दीने मेहनत करावी. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे मिळवायचं असेल ना, तर आपली मेहनत ही आवश्यक आहे. आपल्या मेहनतीच्या जोरावर व्यक्ती काहीही करू शकतो. स्वतःवर असलेला विश्वास आणि व्यक्तीने घेतलेली मेहनत त्याला नक्की यशस्वी ठरवते. स्वतःवर एवढा विश्वास असावा की आपल्या वाईट काळात स्वतः स्वामी आपली साथ द्यावे. ही गोष्ट नेहमी आपल्या लक्षात असावी. आपण बऱ्याचदा संकटात अडकतो, त्यावेळेला फक्त स्वामी आपली साथ देतात आणि कायम मदत करतात. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांनी तुमची साथ ही नक्की दिली आहे. जेव्हा तुम्हाला चिंता किंवा काळजी करण्याची गरज भासली तेव्हा फक्त स्वामी नामावर विश्वास ठेवा, कारण स्वामी नाम आपल्याला नेहमी मदत करते. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटेही आहेतच, फक्त त्या संकटांचा सामना करून पुढे जाणं हे नेहमी गरजेचं आहे. आपण स्वतःवर विश्वास ठेवणं कायम स्वतःसाठी चांगलं असतं. लक्षात घ्या, स्वतःचा विश्वास हा नेहमी चांगला असायला लागतो, कारण आपल्या विश्वासाने आपण पुढे जातो. आयुष्यात कितीही संकटे आली तरी पुढे जाण्यासाठी आपला विश्वासच हा आपल्याला यशस्वी ठरवतो. स्वतःचा विश्वास आपल्याला नेहमी पुढे नेतो. त्यामुळे स्वतःवर पूर्ण विश्वास असणं सुद्धा गरजेचं आहे. आपण बऱ्याचदा घाबरून जातो की कुठलीच गोष्ट आपल्या मनाप्रमाणे होत नाही. त्यावेळेला चिंता नको किंवा काळजी नको. विश्वास फक्त स्वतःवर ठेवा. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटेही नेहमी असतात, कारण स्वामी प्रत्येकाला साथ देतात. स्वामी नेहमी म्हणतात की प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, फक्त त्यांचा विश्वास आणि श्रद्धा असणे आवश्यक आहे. प्रत्येकाला वाटतं हा माझा, तो माझा. खरं तर वेळ फक्त तुमची. वेळेनंतर काहीही तुमचं नाही. आणि वेळ जर तुमची असेल आणि तिच्यावर विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येकाला वाटतं आयुष्यात माझ्या संकटे आहेत. त्या संकटांना न घाबरता पुढे जाणं आपल्याला यशस्वी बनवतं. स्वतःला नेहमी सांगा, आपण पुढे जाण्यासाठी मेहनत करत आहोत. कधी कुणावर जास्त अवलंबून राहू नका, कारण लोक चालतात, बोलतात आणि सरळ विश्वासघात करतात. प्रत्येक लोक जो तुमच्यासोबत जास्त जवळ असेल त्यापासून एवढे सुद्धा जवळ होऊ नका
की त्याने जर चुकून सुद्धा एखाद्या वेळेला विश्वासघात केला तर तुम्हाला आयुष्यभर रडण्याची वेळ येईल. आपला विश्वास असणे गरजेचे आहे. मात्र देव कधीही सांगतोय की प्रत्येकावर विश्वास ठेवा, मात्र भरवसा स्वतःवर ठेवा. आपल्या भरवशाने प्रत्येक गोष्ट आपल्याला नक्की नक्की मिळेल. स्वतःवर असलेला विश्वास एक दिवस तुम्हाला पुढे नेईल. स्वामी सांगतात, आपलीच कुत्री आपल्यावर भुंकायला लागली की समजून जावं त्याला कोणीतरी दुसऱ्याने भाकरचा तुकडा टाकला आणि तो आता आपल्याबरोबर गद्दारी करण्याच्या मार्गावर आहे. प्रत्येक वेळेला असं आपल्या आयुष्यात होतं. आपली जवळची माणसे आपल्याला दुर्लक्ष करायला लागतात आणि आपल्यावरच पुन्हा पुन्हा चिरकायला किंवा ओरडायला लागतात. लक्षात घ्या, ही त्यांची चूक. त्यांना तुमच्यापेक्षा जास्त कोणीतरी दुसरं चांगलं बोलायला लागलं. हा सरळ तोच अर्थ ठरतो. स्वामी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे नेहमी असतात. त्यांचा सामना करण्याची जिद्द असणे आवश्यक आहे. अति आवश्यक गोष्ट कुठलीही का असेना, फक्त त्याबद्दल मेहनत करणे आपल्याला जमायला हवे. प्रत्येकाजवळ संकटे असतात, तर संकटांचा सामना करण्याची गोष्ट प्रत्येकामध्ये असते. फक्त स्वतःवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपल्या विश्वासावर प्रत्येक गोष्ट अवलंबून आहे. कारण आपला विश्वाससुद्धा तिथेच ठेवावा जिथे स्वामी तुमची साथ देतील. ज्यावेळी स्वामी तुमची मदत करतील, तुम्हाला साथ देतील, त्यावेळेला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. आयुष्यात प्रत्येक वळणावर तुम्हाला संकट मागे ओढेल, तर त्यावेळेला फक्त स्वामी नामावर श्रद्धा आणि विश्वास ठेवा. आपण बऱ्याचदा घाबरून जातो, पण न घाबरता मेहनत करणं गरजेचं आहे. मेहनतीला आणि कष्टाला एकच पर्याय असू शकतो की फक्त मेहनत वाढवायची आणि पुढे जायचं. आपल्या मेहनतीवर बऱ्याचदा आपल्याला शंका येते, पण ती शंका येऊ न देता सरळ मेहनत करत राहणं आपल्या आयुष्यासाठी पुढे नेण्याला नक्की कामी येतं. स्वामी म्हणतात, प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे ही नेहमी असतात. कायम त्यांची साथ देणं आणि पुढे जाणं हे गरजेचं आहे. प्रत्येक वळणावर एखादी गोष्ट जर तुम्हाला मागे ओढत असेल ना, तर कायम तुम्हाला मदत नक्की मिळणार. ही गोष्ट नक्की लक्षात घ्या. आयुष्यात कधीही घाबरू नका. एखाद्या अशा गोष्टीला ज्याबद्दल तुम्ही कधीही यशस्वी होऊ शकत नसाल, स्वतःला सांगा, आयुष्य सोपं आहे, फक्त हसत खेळत जगता आलं पाहिजे. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त त्याला चांगल्या भावनांनी जगता आलं पाहिजे. आपला विश्वास आपल्याला यशस्वी ठरवण्यासाठी पुरेसा आहे. फक्त तो स्वतःवर असणं गरजेचं आहे. इतरांवर विश्वास ठेवून काहीही होणार नाही. आपल्या प्रयत्नावर आणि स्वतःवर असलेला विश्वासच आपल्याला पुढे नेईल. बऱ्याचदा आपण घाबरून जातो अशा गोष्टींना ज्या आपल्याला मागे ओढतात. आपण स्वतःला सांगायला हवे, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्ही सामना करून जर पुढे जाल ना, तर कायम तुम्हाला मदत मिळेल. सर्व संकटामध्ये स्वामी साथ देतात, कायम तुम्हाला मदत करतात आणि ते रस्ता 100% तुम्हाला दाखवतात. आपला विश्वास हे आपलं सर्वात मोठं साधन आहे, कारण ते तुम्हाला कायम मदत करतात. प्रत्येकाच्या आयुष्यात संकटेही नक्कीच असतात. प्रत्येकाला त्यांचा सामना करावा लागतो. आयुष्यात स्वतःवर असलेला विश्वास नेहमी तुम्हाला पुढे नेईल. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. आपला विश्वास आपल्याला यशस्वी बनवत असतो आणि तोच आपल्याला पुढे घेऊन जात असतो. आपण ज्या गोष्टीबद्दल जास्त चिंता करतो ती गोष्ट चिंता करण्याच्या लायकीची सुद्धा नसते. आपण फक्त विश्वास ठेवायला हवा, कारण आपल्या विश्वासावर प्रत्येक गोष्ट अवलंबून आहे. स्वतःला जो व्यक्ती म्हणतो की माझ्या आयुष्यात मी नेहमी एका गोष्टीबद्दल विचार करतो की ती चांगली व्हावी, त्यासाठी फक्त मेहनत आपल्याला करणं गरजेचं आहे. आपल्या मेहनतीवर आपला पूर्ण विश्वास असेल, श्रद्धा असेल, तर नेहमी मार्गदर्शन आपल्याला स्वतः स्वामी देतील. स्वामी कायम सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात मी आहे, प्रत्येकाला साथ मी देत आहे. प्रत्येकाला चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात एकदाही गरज नाही. फक्त त्यांचा विश्वास असणं गरजेचं आहे. ज्यांचा विश्वास आहे स्वामी नामावर, त्यांना चिंता किंवा काळजी करण्याची कधीही गरज भासत नाही. कायम त्यांना स्वामी साथ देतात. आयुष्यात प्रत्येक वळणावर स्वामींनी तुमची साथ नक्की दिली आहे आणि कायम त्यांनी तुम्हाला मार्गदर्शनसुद्धा केलेलं आहे.
विश्वास ठेवून तर बघा. फक्त विश्वास असायला हवा, कारण हा विश्वास तुम्हाला यशस्वी करतो. आपण प्रत्येक वेळेला प्रत्येक संकटात सामना करणं गरजेचं आहे, कारण संकटांचा जो सामना करेल तोच आयुष्यात पुढे जायला सोपा मार्ग मिळवेल. प्रत्येकाला वाटतं माझ्याच आयुष्यात संकटे आहेत, पण असं मुळातही नसतं. संकटे ही प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. सामना करून जाणारा व्यक्ती यशस्वी ठरू शकतो, पण त्या गोष्टींना घाबरणारा किंवा त्याच्यासाठी कधीही मेहनत न करणारा व्यक्ती हा यशस्वी होईल की न होईल याचा कुणीही अंदाज लावू शकत नाही. फक्त अंदाजावर गोष्टी नसतात, तर त्यासाठी आपल्याला मेहनतसुद्धा करावी लागते. आपल्याला पर्यायी यश मिळवण्यासाठी स्वतःवर विश्वास असेल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होते. स्वामी सांगतात, आयुष्यात स्वतःवर विश्वास ठेवा, कारण हा विश्वासच तुम्हाला यशस्वी करेल. स्वतःवर असलेला विश्वास आपल्याला प्रत्येक वेळेला साथ देईल. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात संकटे नेहमी प्रत्येकाच्या असतात. फक्त विश्वास ठेवा, प्रत्येक वेळेला तुम्हाला साथ स्वामी देतात. आयुष्यात ज्यांनी स्वामींवर विश्वास ठेवला आहे त्यांना चिंता किंवा काळजी करण्याची अजिबात गरज नाही. कायम स्वामी त्यांची साथ देत असतात. प्रत्येक वेळेला स्वामी त्यांना मार्गदर्शनसुद्धा करत असतात. आपला विश्वास असणे गरजेचे आहे. कायम स्वामी आपल्याला प्रत्येक वेळेला साथ देतात. फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवा, पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने, कारण ते आपल्याला नेहमी मार्गदर्शन करतात. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात प्रत्येकाला संकटे आहेत. प्रत्येकाला आपण साथ देऊन पुढे जायचं आहे. स्वतःवर आणि स्वामी नामावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात स्वामी तुम्हाला साथ नक्की देतील. आयुष्यात कायम स्वामी तुमचे मार्गदर्शन करीत असतात. कायम फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे, कारण ते आपली साथ नेहमी करतात. प्रत्येक वेळेला आपली साथ देतात आणि कायम आपल्याला मार्गदर्शनसुद्धा करतात. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येकाच्या आयुष्यात प्रत्येकाला संकट हे नेहमी मिळतं. फक्त विश्वास ठेवणं गरजेचं आहे. आपल्या विश्वासावर सर्व काही अवलंबून असतं. आपला विश्वास जर चांगला असेल, चांगल्या दिशेला असेल, तर 100% मार्गदर्शन आपल्याला मिळू शकतं. प्रत्येक ती गोष्ट जी स्वामी नामावर विश्वास आणि श्रद्धा ठेवून केली जाईल त्यात 100% यश प्रत्येकाला मिळेल. आयुष्यात संकटे अपार, पण त्या संकटांची साथ फक्त स्वामी देतील. ते कायम मदत करतात. स्वामी फक्त विश्वास ठेवा आणि स्वामी नामाचा जप करा. आपल्याला प्रत्येक वळणावर त्यांनी साथ दिली आहे. कायम मार्गदर्शनसुद्धा स्वामींनी केलेलं आहे. आयुष्यात असं एकही संकट नाही ज्यात त्यांनी तुमची साथ दिली नाही. फक्त विश्वास ठेवून प्रयत्न करणे तुमचे गरजेचे आहे. हा एक शब्द कानावर पडतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यानंतर सर्व संकटे हा आपल्या आयुष्यातून दूर व्हायला लागतात. उगाच नाही म्हणत की स्वामी प्रत्येकाला सर्व काही नेहमी मदत करतात. स्वामी प्रत्येकाला म्हणतात, मी प्रत्येकाच्या आयुष्यात सर्व काही साथ नक्की देणार. आपला स्वतःवर विश्वास असेल ना, तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आयुष्यात कितीही संकटे असतील तरी स्वतःवर विश्वास ठेवून सामना करणं गरजेचं असतं. स्वामी म्हणतात, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत आहे. फक्त विश्वास ठेवा, कारण श्रद्धेचा आणि विश्वासाचा विषय असतो. श्रद्धा असेल स्वामी नामावर, विश्वास असेल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. आज आपण जास्त चिंता करत आहोत किंवा एखाद्या गोष्टीचा जास्त विचार करत आहोत, तर आपल्याला काळजी करण्याची अजिबात गरज नाही. फक्त स्वामी नाम जपायचे आहे, कारण आपल्याला साथ फक्त स्वामी समर्थ महाराज देत आहेत. आयुष्यात प्रत्येक वळणावर त्यांनी तुमची साथ दिली आहे. फक्त सर्व काही विश्वासाचा विषय असतो. विश्वास ठेवा, नक्की प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे व्हायला सुरुवात होईल. माझ्या लेकरांनो, रोज फक्त एवढंच म्हणा, स्वामी, मी हार मानणार नाही, मी थांबणार नाही, मी यशस्वी होणारच. माझ्या लाडक्या लेकरांनो, कधीकधी वाटतं की इतकी वर्ष मेहनत करूनही काहीच हाती येणार नाही. आणि जर तसं झालं तर आपलेच लोक, आपले शत्रू, आपले मित्र सगळे आपल्यावर हसतील. पण माझ्या लेकरांनो,
स्वामींच्या भक्तांवर कोणीही हसण्याची हिंमत करू शकत नाही. तुमची मेहनत वाया जाणार नाही. मी तुम्हाला तुमच्या स्वप्नांपेक्षाही जास्त काहीतरी देईन. पण आज या संदेशाच्या माध्यमातून मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो. माझ्या लेकरांनो, तुमच्या आयुष्याचं उद्दिष्ट, ध्येय तुमच्या नजरेतून दूर जात आहे. मनात भविष्याबद्दल, कुटुंबाबद्दल अनेक योजना तयार होत आहेत. तुम्ही यशाची वाट पाहत आहात आणि आता तुम्ही तुमच्या कुटुंबाला ती सगळी सुख देऊ शकाल जी तुम्ही नेहमी स्वप्नात पाहिली होती. तुमचं स्वप्न नक्की पूर्ण होईल. घर, गाडी, पैसा, प्रतिष्ठा सगळं मिळेल. पण हे सगळं तुमच्या आयुष्याचं अंतिम ध्येय नाही. माझ्या लेकरांनो, तुमच्यात एक तीव्र इच्छा आहे सामर्थ्यवान जीवन जगण्याची आणि म्हणूनच तुम्ही इतकी मेहनत करता आहात. पण हे लक्षात ठेवा, यश म्हणजे ध्येयाची समाप्ती नव्हे, याचं स्मरण ठेवा. हेच तुमचं खरं ध्येय आहे. स्वतःला ओळखणं, सत्याच्या मार्गाने चालणं आणि स्वामींच्या सेवेत राहणं. माझ्या लेकरांनो, हा संदेश स्वामींसाठी योग्य ठरेल का? स्वतःला हा प्रश्न विचारा. सत्याच्या मार्गावर न थांबता चालत राहा. कधीही चिंता करू नका, कारण भविष्यात तुम्ही इतकं यश मिळवाल की तुमचं कुटुंबही हे आमचं बाळ आहे असं अभिमानाने सांगाल. तुमच्या कुटुंबाचं तुमच्या नावाने ओळखलं जाईल. पण माझ्या लेकरांनो, प्रत्येक ठिकाणी निराशा का येते? सतत अडचणी का येतात? खरं कारण तुम्हाला माहीत आहे का? कधी विचार केलात का की तुमच्या या सगळ्या संघर्षामागे तुमची चूक तरी काय आहे? किती दिवस अशी अवस्था सहन करायची? पण माझ्या लाडक्या लेकरांनो, मी याचं उत्तर या व्हिडिओच्या स्वरूपात तुमच्यासमोर घेऊन आलो आहे. जर तुम्ही स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर लगेच एक लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहा, जय जय स्वामी समर्थ. माझ्या लेकरांनो, हा वेळ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कृपया हा व्हिडिओ अर्धवट सोडू नका, कारण हा संदेश तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल ही माझी हमी आहे. जर माझ्यावर विश्वास असेल तर आत्ताच होय लिहा. स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य स्वर्गाहून सुंदर होणार आहे. आणि माझ्या लेकरांनो, आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा दिवस ठरणार आहे, कारण आज तुम्हाला प्रत्येक दिशेने लाभ होणार आहे. माझ्या लाडक्या लेकरांनो, आज तुमचं नशीब स्वामींच्या आशीर्वादाने पूर्णपणे उजळणार आहे. तुमच्या आयुष्यातील सर्व महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला खूप आवश्यक आहेत, पैसे, प्रेम, संपत्ती, गाडी, बंगला, या सगळ्या गोष्टी एकाच वेळी तुमच्याकडे येणार आहेत. पण माझ्या लेकरांनो, स्वामींचा संदेश मजाक समजाल तर काहीच मिळणार नाही. विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. जर माझ्यावर खरंच विश्वास आहे तर आत्ताच लिहा, जय जय स्वामी समर्थ. कारण आजचे हे क्षण तुमच्या आयुष्यातील परीक्षा आहे. जर तुम्ही ही परीक्षा उत्तीर्ण केलीत तर तुमचं आयुष्य 10 पट उजळेल. माझ्या लेकरांनो, हा संदेश खूप खास आहे. तुमचं भविष्य बदलवणार आहे. हा संदेश दुर्लक्षित केलात तर आयुष्यात एक मोठी चूक कराल. ही माझी विनंती नाही, ही इशारादायक ताकीद आहे. हा संदेश पुन्हा पुन्हा ऐका, लक्षात ठेवा, कारण आज तुमच्यावर एक मोठं संकट येणार होतं. पण स्वामींच्या आशीर्वादामुळे ते संकट टळणार आहे. मी वचन देतो, मी तुम्हाला योग्य मार्गावर नेईन. तुमचा पाय घसरू देणार नाही. जिथे तुम्ही पडलात तिथे मी हात देईन. स्वामींचं बाळ कधीही एकटं राहत नाही. आज जे काही घडणार आहे ते तुमच्यासाठी एक बोध आहे, एक संदेश आहे. घाबरू नका. स्वामी तुम्हाला सिद्ध करत आजची ही परीक्षा थोड्याच क्षणात संपणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला आयुष्यात सर्वात मोठं वरदान मिळणार आहे. मी तुम्हाला त्या अडचणी आधीच सांगणार आहे, ज्या भविष्यात तुम्हाला महान स्थानावर घेऊन जातील. म्हणून हा संदेश अजिबात चुकवू नका. सर्वप्रथम एक लाईक द्या आणि श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहा. कमेंटमध्ये माझ्या लेकरांनो, हा संदेश दुर्लक्षित केला तर पुढे फार मोठा तोटा सहन करावा लागेल आणि मनात कायम पश्चात्ताप राहील. आता आहे ती संधी या संदेशाला संपूर्णपणे समजून घेण्याची, कारण एक खूप मोठी समस्या संपत आली आहे. ती आता शेवटच्या टप्प्यात आहे. पण लक्षात ठेवा, या काळात तुमचं मन अस्वस्थ होईल. राग, तणाव,
चुकीचे विचार मनात येतील. पण मनाने शांती राखा. तुमच्या रागातून बोलून टाकलेली एकच गोष्ट स्वामींनी तुमच्यासाठी ठरवलेलं सुख हिरावून घेऊ शकते. म्हणून माझ्या लेकरांनो, तुमच्या विचारांनी तुमचं आयुष्य नकारात्मक दिशेला वळवू नका. जे स्वामींनी तुमच्यासाठी लिहिलं आहे ते रागात किंवा निराशेत हरवू नका. स्वतःला शांत ठेवा. मनात प्रकाश ठेवत पुढे चालत राहा. कारण स्वामी म्हणतात, तुझं यश मी ठरवलंय, तू फक्त श्रद्धा ठेव. माझ्या लाडक्या लेकरांनो, कधी काही विचार करू नका. तुमच्या प्रत्येक कष्टाचं फळ तुम्हाला नक्की मिळणार आहे. आज नसेल पण उद्या नक्कीच, आणि तेही दुप्पट नाही तर 10 पट. तुमचे शत्रू आता स्वतःच माफीनामा घेऊन तुमच्या समोर आहे. ते दूर जातील आणि पुन्हा कधीही तुम्हाला त्रास देणार नाहीत. माझ्या बाळांनो, तुम्ही फार सहन केलं, पण सत्याचा मार्ग कधी सोडला नाही. त्यामुळे तुमच्या दुःखाला आता पूर्ण विराम मिळणार आहे आणि तुमचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे. मी तुमच्यावर खूप प्रसन्न आहे. जर तुम्हाला माझा पूर्ण आशीर्वाद हवा असेल तर आत्ताच लिहा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामी समर्थ. आणि या संदेशाला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या बाळा, ज्याचं स्वप्न तू फार वर्षांपासून पाहतोस त्यासाठीची वेळ आता आली आहे. तुझ्या कष्टाचं फळ तुला नक्की मिळणार आहे, कारण तू स्वतःला सुधारण्यासाठी खूप मेहनत घेतलीस. पण या काळात तू खूप जबाबदाऱ्या आपल्या खांद्यावर घेतल्यास. तुला सगळ्यांसाठी काहीतरी करायचं आहे, सगळ्यांना हसताना पाहायचं आहे. पण त्या स्वप्नांचे तुकडे झाले. मन 10 गोष्टींमध्ये पडतंय. कधी वाटतं हे करू, कधी वाटतं ते करू, पण काहीच जमत नाहीये. म्हणूनच तणाव वाढतोय. तणाव, चिंता, थकवा सगळं माझ्या पायाशी ठेवा बाळा, कारण आता सगळं बदलणार आहे. अगदी काहीच दिवसांत या संदेशातून मी तुला एक गोष्ट सांगू इच्छितो. यश तुझ्या दारात नेहमीच उभं होतं, पण तुझ्या चंचल मनामुळे तू अनेक चांगल्या गोष्टी गमावल्या. पण आता ते मन शांत कर, श्रद्धा ठेव आणि पुढे चाल. स्वामींचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक समस्याला आपण घाबरतो, पण सत्य हे आहे की केवळ दुःखच आपल्याला खूप काही शिकवतं. चला, आज अशा काही गोष्टी जाणून घेऊयात ज्या तुमचं दुःखद जीवन बदलू शकतात आणि तुम्हाला एक महान व्यक्ती बनण्याचं बळ देऊ शकतात. स्वामी म्हणतात, एखाद्याला मदत करण्यासाठी पैशांची गरज नसते. गरज असते तर केवळ चांगल्या मनाची. खरा आनंद त्यालाच मिळतो ज्याला हे समजतं की संपूर्ण जगात कोणीच खरं सुखी नाही. आपल्या आयुष्यात खूप काही मिळतं, पण आठवण फक्त त्याची राहते जे आपल्याला मिळालं नाही. स्वामींच्या निर्णयांवर विश्वास ठेवा. ते आपल्याला इच्छा आणि अपेक्षांपेक्षा केव्हाही चांगले असतात. आज मी तुला जी गोष्ट सांगणार आहे ती तुझं जीवन बदलून टाकेल. तू किती दिवस वाट पाहिली आहेस, प्रार्थना केली आहेस, रडून, हसून, आशा ठेवून. आज तुझ्या त्या प्रत्येक अश्रूला उत्तर मिळणार आहे. मी तुझ्या दारावर आलोय कारण तुझं मन माझ्या बोलावण्याला प्रतिसाद देत होतं. आणि बाळा, मी आलोय तर काहीतरी मोठं होणारच आहे. बाळा, आज मी तुझ्या दारावर आलो आहे. तू मला ओळखून घेतोस की नाही हे तुझ्यावर आहे. पण लक्षात ठेव, मी प्रत्येकाच्या दारी दररोज येत नाही. ही संधी तुला मिळाली आहे कारण तुझं हृदय स्वच्छ आहे. तू जे मागशील मी ते तुला देईन, पण तुला विश्वास ठेवावा लागेल आणि ही संधी सोडायची नाही. डोळे मीट. माझा हात तुझ्या डोक्यावर आहे असं जाणवू दे. तुझं दुःख हलकं होतंय असं वाटू दे आणि मनात फक्त एकच विचार ठेव, बाळा, तू आत्ता हे ऐकतोयस याचं कारण आहे. हे शब्द तुझ्या मनापर्यंत पोहोचवावेत म्हणून सावाई समर्थांनी तुला इथे आणलं आहे. मी जाणतो तुझ्या मनावर सध्या जड ओझं आहे. कधीकधी तुला वाटतं आता बस झालं, पुढे जाण्याची ताकदच उरली नाही. पण बाळा, जसा सकाळच्या आधी रात्र होते तसंच तुझ्या जीवनातला हा अंधार आता शेवटाकडे चाललाय. आजचा दिवस, हा क्षण तुझ्यासाठी बदल घेऊन येणार आहे. श्री स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत. तुला वाटतं तू एकटाच आहेस, पण लक्षात ठेव, तुझ्या प्रत्येक अश्रूचा हिशोब माझ्याकडे आहे. तू हरला नाहीस बाळा, तू अजून लढतो आहेस. म्हणून मी तुझ्याशी बोलतो आहे. निराश होणं ही मानवी स्वभावाची गोष्ट आहे.
पण हार मानणं हे तुझ्या स्वभावात नसावं. जसं वादळानंतर आकाश निरभ्र होतं, तसंच तुझं जीवन आता उघड्या आकाशाखाली आनंदाने भरून जाणार आहे. एक भक्त रामचंद्र नावाचा, तो व्यापारात अपयशी झाला. मित्रांनी साथ सोडली, कुटुंबात वाद आणि मनात अंधार. एक दिवस तो निराश होऊन म्हाळसा देवीच्या पायाशी बसला. रडत म्हणाला, देवा, मला काहीच उरलं नाही. त्यावेळी त्याला एका वृद्ध साधूचा आवाज ऐकू आला. बाळा, जे काही हरवलं आहे ते परत मिळवणं शक्य आहे, पण त्यासाठी विश्वास सोडू नकोस. तो साधू दुसरे कोणी नव्हे तर स्वामी समर्थ होते. थोड्या दिवसांत त्याच्या आयुष्यात अनपेक्षित बदल झाले. नवीन काम, नवीन मित्र आणि घरात शांती, कारण त्याने विश्वास जिवंत ठेवला. बाळा, तुझ्या मनात जे स्वप्न आहे ना, ते माझ्या मनात आधीच कोरलेलं आहे. तुझं धैर्य मी पाहतो आहे. तुला वाटतं की वेळ संपली, पण खरी वेळ तर आता सुरू होत आहे. आज मी तुला सांगतो, माझ्या जीवनात आशेचा सूर्य उगवणार आहे आणि तो किरण इतका तेजस्वी असेल की तुझ्या भूतकाळाचा सारा अंधार विरून जाईल. बाळा, आजपासून तुझं जीवन बदलण्याची वेळ आली आहे. तू हे ऐकलंस म्हणजे स्वामी समर्थांनी तुझं नाव घेतलं आहे. आता निराशेच्या जागी आशेचा दिवा लाव. लक्षात ठेव, स्वामी समर्थ म्हणतात, ज्याच्या मनात माझं नाव आहे त्याचं रक्षण मी करतो. माझ्या आशीर्वादाने तुझ्या जीवनात आनंद, यश आणि शांती भरून राहील. हा संदेश मनाला भिडला असेल तर स्वामी समर्थांच्या कृपेने अधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या संदेशाला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.